सत्यनारायणाची कथा. गणपतीच्या दिवसांमध्ये आपण सर्वजण घरामध्ये सत्यनारायणाची पूजा घालत असतो. तर याच सत्यनारायणाची कथा आज आपण पाहणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. श्री सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूंच्या रूपांपैकी एक असलेल्या नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी केली जाते. या स्वरूपातील परमेश्वराला सत्याचे अवतार मानले जाते. सत्यनारायण पूजा करण्यासाठी कोणताही निश्चित दिवस नसला तरी पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या वेळी पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या दिवशी भाविकांनी उपवास करावा. पूजा सकाळी आणि संध्याकाळी करता येते. तथापि संध्याकाळी सत्यनारायण पूजा करणे अधिक योग्य मानले जाते, कारण भक्त संध्याकाळी प्रसादाने उपवास सोडू शकतात. श्री सत्यनारायण कथा प्रारंभ करूया. श्री गणेशाय नमः. या कथेतील पहिला अध्याय आपण पाहणार आहोत. महामुनी ऋषी व्यासजी म्हणाले, फार पूर्वी नैमिषारण्य तीर्थात शौनकादिक ऋषीच्या 88,000 ऋषींनी पूर्णवेत्ते श्री सूतजींना विचारले, हे सूतजी, या कलियुगात वेद आणि शिक्षण नसलेल्या लोकांना भगवंताची भक्ती कशी मिळेल आणि त्यांचा उद्धार कसा होईल? हे मुनिश्रेष्ठा, मला असे काही व्रत किंवा तपस्या सांगा जे केल्याने तुम्हाला अल्पावधीत पुण्य मिळेल आणि इच्छित फळही मिळेल. अशी कथा ऐकायची खूप इच्छा आहे. या प्रश्नावर शास्त्राचे जाणकार श्री सूतजी म्हणाले, हे वैष्णवांतील आदरणीय, तुम्ही सर्वांनी जीवांचे हित आणि कल्याण विचारले आहेत. आता मी तुम्हाला ते सर्वोत्तम व्रत सांगेन जे श्रेष्ठ मुनी नारदजींनी श्री लक्ष्मीनारायण भगवानांना विचारले होते आणि श्री लक्ष्मीनारायण भगवानांनी मुनिश्रेष्ठ नारदजींना सांगितले होते. तुम्ही सर्व चांगले लोक ही कथा काळजीपूर्वक ऐका. ऐका मुनीनाथ, ही सत्यकथा नेहमीच आनंददायी असते. उष्णता दूर हो, आनंदाच्या भरभराटीने सर्व कार्य पार पडू दे. पराकोटीच्या संकटात दुःखापासून मुक्ती मिळवा. प्रत्येकाला कुठल्या तरी ठिकाणी मदत मिळते. भगवंतांच्या नामाचा आणि चरित्राचा महिमा केल्याशिवाय महाकाली पापांपासून मुक्त कशी होणार? मुनिश्रेष्ठ नारद इतरांच्या कल्याणासाठी सर्व जगात भटकणारे एकेकाळी मृत्युभूमीवर पोहोचले. येथे जन्मलेल्या जवळपास सर्वच मानवांना त्यांच्या कर्मानुसार अनेक दुःख भोगताना पाहून त्यांना वाटले की काही प्रयत्न केल्यास जीवांचे दुःख नक्कीच दूर होईल. असा विचार मनात घेऊन श्री नारद विष्णुलोकात गेले. तेथे श्वेतवर्ण व चारभुजा असलेले देवांचे ईशा नारायण, ज्यांच्या हातात शंख, चकती, गदा आणि कमळ होते आणि माला धारण केली होती, ते पाहून त्यांची स्तुती करू लागले. नारदजी म्हणाले, हे देवा, तुम्ही खूप सामर्थ्यवान आहात. मन आणि वाणीसुद्धा तुम्हाला शोधू शकत नाही. तुम्हाला आरंभ, मध्य, अंतही नाही. सृष्टीच्या निर्गुण स्वरूपामुळे भक्तांच्या दुःखांचा नाश करणारे तूच आहेस. मी तुला नमन करतो. नारदजींची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे योगीराज, तुमच्या मनात काय आहे? तू इथे कोणत्या कामासाठी आला आहेस? तेव्हा ऋषींमध्ये श्रेष्ठ नारद मुनी म्हणाले, अनेक जन्मात जन्म घेणारे मृत्यूलोकातील सर्व मानव स्वतःच्या कर्मामुळे नाना प्रकारच्या दुःखाने दुःख भोगत आहेत. हे परमेश्वरा, जर तुम्हाला माझ्यावर दया आली असेल तर त्या लोकांचे सर्व दुःख थोडे प्रयत्नाने कसे दूर होतील ते मला सांगा. भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, मानवजातीच्या हितासाठी तुम्ही हा अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. मी तुम्हाला सांगतो ते व्रत ज्याचे पालन केल्याने मनुष्य मोहापासून मुक्त होतो. ऐका, महान पुण्यदाता स्वर्ग आणि मृत्यू या दोन्ही ठिकाणी दुर्मिळ असं व्रत आहे, जो मी आज तुम्हाला सांगतो आहे. श्री सत्यनारायण भगवानांचे हे व्रत नियमानुसार केल्याने मनुष्य या पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख उपभोगून मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो. भगवान श्री विष्णूंचे असे वचन ऐकून नारद मुनी म्हणाले, हे देवा, त्या व्रताचा नियम काय? फळ म्हणजे काय? हे व्रत यापूर्वी कोणी केले आहे
आणि कोणत्या दिवशी करावे, कृपया मला सविस्तर समजावून सांगा. भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, दुःख आणि सर्व प्रकारचे रोग दूर करणारे हे व्रत सर्व ठिकाणी विजय मिळवून देणारे आहे. कोणत्याही दिवशी श्रद्धेने आणि भक्तीने ब्राह्मण आणि बांधवांसह संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा करावी. नैवेद्य: केळीचे फळ, नैवेद्य तूप, मध, साखर किंवा गूळ, दूध आणि गव्हाचे पीठ भक्तिभावाने घ्या. हे सर्व भगवान श्री सत्यनारायणाला भक्तिभावाने अर्पण करा. नातेवाईकांसह ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे. यानंतर स्वतः खा. रात्री श्री सत्यनारायण भगवान यांची गाणी इत्यादी आयोजित करा आणि श्री सत्यनारायण भगवानांचे स्मरण करा. वेळ घालवा. जे अशा प्रकारे व्रत करतात त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. विशेषतः कलियुगात मृत्युभूमीत हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे कमी वेळात आणि कमी पैशात महान पुण्य प्राप्त केले जाऊ शकते. इति श्री सत्यनारायण व्रतकथा पहिला अध्याय पूर्ण. द्वितीय अध्याय प्रारंभ. महान संत सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनी, प्राचीन काळी ज्यांनी हे व्रत पाळले होते त्यांचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐका. काशीपूर या अतिशय सुंदर शहरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. भूक आणि तहानेने अस्वस्थ होऊन तो सतत दुःखी असायचा. ब्राह्मणांवर प्रेम करणारे भगवान विष्णू त्यांना दुःखी पाहून एके दिवशी वृद्ध ब्राह्मणाच्या वेशात गरीब ब्राह्मणाकडे गेले आणि मोठ्या आदराने विचारले, हे ब्राह्मण, का सतत पृथ्वीवर उदास होऊन फिरतोस? हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तुझे दुःख मला सांग, मला ऐकायचे आहे. कष्टांनी वेढलेला तो ब्राह्मण म्हणाला, मी गरीब ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागून पृथ्वीभोवती फिरतो. अरे देवा, तुम्हाला यापासून मुक्त होण्याचा काही मार्ग माहीत असल्यास कृपया मला कळवा. भगवान विष्णू वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन म्हणाले, हे ब्राह्मण, श्री सत्यनारायण भगवान हे इच्छित फळ देणारे आहेत, म्हणून तुम्ही त्यांची विधीपूर्वक पूजा करा. जे केल्याने मनुष्य सर्व दुःखांपासून मुक्त होतो. गरीब ब्राह्मणाला व्रताचा संपूर्ण नियम सांगून श्री सत्यनारायण भगवान वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात अंतर्धान पावले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी नक्कीच पाळणार या निश्चयाने गरीब ब्राह्मण घरी गेला. पण त्या रात्री ब्राह्मणाला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी तो लवकर उठला आणि भगवान सत्यनारायणाचा उपवास करण्याचा निर्धार करून भिक्षा मागायला गेला. त्या दिवशी त्यांना भिक्षापोटी भरपूर पैसे मिळाले. त्यातून त्यांनी पूजेचे सर्व साहित्य विकत घेतले आणि घरी आल्यावर मित्र आणि नातेवाईकांसह त्यांनी भगवान श्री सत्यनारायणाचे व्रत पाळले. असे केल्याने तो गरीब ब्राह्मण सर्व संकटांपासून मुक्त झाला आणि खूप श्रीमंत झाला. तेव्हापासून ते ब्राह्मण दर महिन्याला उपवास करू लागले. जो शास्त्रानुसार भगवान सत्यनारायणाचे व्रत श्रद्धेने पाळतो त्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. जो कोणी श्री सत्यनारायण भगवंताचे व्रत पाळतो त्याची सर्व संकटापासून मुक्ती होते. अशा प्रकारे भगवान सत्यनारायणांनी नारदजींना सांगितलेले हे व्रत मी तुम्हाला सांगितले. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, आता अजून काय ऐकायचं आहे सांग. तेव्हा ऋषी म्हणाले, हे मुनीश्वर, जगात हा विप्र ऐकून हे व्रत कोणी पाळले हे आपणा सर्वांना ऐकायचे आहे. ऋषीमुनींकडून हे ऐकून श्री सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनींनो, हे व्रत पाळणाऱ्या सर्व प्राण्यांची कथा ऐका. एकेकाळी ते श्रीमंत ब्राह्मण मित्र आणि नातेवाईकांसह त्यांच्या घरी शास्त्रानुसार भगवान सत्यनारायणाचे व्रत पाळत होते. त्यावेळी लाकूड विकणारा एक म्हातारा तिथे आला. काठांचा गठ्ठा बाहेर डोक्यावर ठेवून तो ब्राह्मणांच्या घरी गेला. तृष्णेने बेचैन झालेल्या लाकूडतोड्याने विप्र उपवास करताना पाहिले. तो तहान विसरला. त्याने विप्राला नमस्कार करून विचारले, हे ब्राह्मणा, तुम्ही कोणाची पूजा करत आहात? हे व्रत पाळण्याचे फळ काय? कृपया मला कळवा. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या श्री सत्यनारायण भगवानांचे हे व्रत आहे. त्यांच्या कृपेने माझ्या ठिकाणी संपत्ती आणि समृद्धी आली आहे. ब्राह्मणांकडून या व्रताची माहिती मिळाल्याने लाकूड तोडाला खूप आनंद झाला. प्रभूंचे पावन करून भोजन करून ते आपल्या घरी गेले.
आणि मग दुसऱ्या दिवशी लाकूडतोड करणाऱ्याने मनात संकल्प केला की आज गावात लाकूड विकून जे पैसे मिळतील त्यातून तो भगवान सत्यनारायणाचे उत्तम व्रत करेल. हा विचार मनात ठेवून लाकूडतोडे डोक्यावर लाकडाचा गठ्ठा घेऊन श्रीमंत लोक राहत असलेल्या अशा सुंदर शहरात गेला. त्या दिवशी त्याला त्या लाकडांची किंमत आदल्या दिवसापेक्षा 4 पट जास्त मिळाली. तेव्हा तो म्हातारा लाकूडतोडा करणारा खूप आनंदित झाला आणि पिकलेली केळी, साखर, मध, तूप, दूध, दही, गव्हाची पावडर इत्यादी सर्व श्री सत्यनारायण भगवानांच्या व्रताचे साहित्य घेऊन आपल्या घरी आला. मग त्याने आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना बोलवून विधीपूर्वक देवाची पूजा केली आणि उपवास केला. त्या व्रताच्या प्रभावाने त्या म्हाताऱ्या लाकूडतोड्याला धनसंपत्ती प्राप्त झाली आणि जगातील सर्व सुखे भोगून तो स्वर्गात गेला. श्री सत्यनारायण व्रताच्या कथेचा हा संपूर्ण दुसरा अध्याय आहे. तृतीय अध्याय प्रारंभ. श्री सूतजी म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषीमुनी, आता मी आणखी एक गोष्ट सांगतो. प्राचीन काळी उल्कामुख नावाचा एक मोठा विद्वान राजा होता. ते जितेंद्रिय आणि सत्यवक्ता होते. तो दररोज देवळात जाऊन गरिबांच्या दुःखाला पैसे देऊन दूर करीत असे. त्याची पत्नी कमळाप्रमाणे सुंदर मुख आणि सती साध्वी होती. एके दिवशी भद्रशिला नदीच्या काठी दोघेही श्री सत्यनारायण भगवानांसाठी विधीपूर्वक उपवास करत होते. तेवढ्यात एक साधू नावाचा वैश्य तेथे आला. त्याच्याकडे व्यवसायासाठी भरपूर पैसा होता. तो वैश्य नदीकाठी थांबून राजाकडे आला. राजा उपवास करत असल्याचे पाहून त्याने नम्रपणे विचारले, हे राजा, हे काय करत आहात? मला ऐकायचे आहे. कृपया मलाही हे समजावून सांगा. महाराजा उल्का म्हणाले, हे वैश्य ऋषी, मी पुत्रप्राप्तीसाठी माझ्या मित्र आणि नातेवाईकांसोबत श्री सत्यनारायण भगवानांचे उपवास आणि पूजा करत आहे. राजाचे म्हणणे ऐकून साधू नावाचा वैश्य आदराने म्हणाला, हे राजा, याची पूर्ण पद्धत पण सांगा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे व्रत देखील करीन. मलाही मुले नाहीत. मला विश्वास आहे हे परिपूर्ण व्रत केल्याने मला नक्कीच मूल होईल. राजाकडून व्रताचे सर्व विधी ऐकून व्यवसायातून निवृत्ती घेतली की वैश्य आनंदाने आपल्या घरी आला. त्यांनी पत्नीला संतती देणाऱ्या व्रताबद्दल सांगितले आणि मला मूल झाल्यावर मी हे व्रत करीन अशी शपथ घेतली. वैश्यानेही हे शब्द पत्नी लीलावती यांना सांगितले. एके दिवशी त्यांची पत्नी लीलावती भगवान सत्यनारायण यांच्या कृपेने गरोदर राहिली. 10व्या महिन्यात तिने अतिशय सुंदर मुलीला जन्म दिला. तेजस्वी पंधरवाड्यात चंद्र जसा वाढतो तशी ती मुलगी दिवसेंदिवस वाढू लागली. त्यांनी मुलीचे नाव कलावती ठेवले. तेव्हा लीलावतींनी आपल्या पतीला गोड शब्दात आठवण करून दिली की तू जे व्रत पाळण्याचा संकल्प केला आहेस ते तू पूर्ण कर. साधू वैश्य म्हणाले, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाला मी हे व्रत पाळणार आहे. अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन तो व्यवसाय करण्यासाठी परदेशात गेला. कलावती पितृगृहाची वाढ झाली. परतताना जेव्हा साधूने आपली मोठी झालेली मुलगी शहरात तिच्या मैत्रिणींसोबत खेळताना पाहिली तेव्हा त्याला तिच्या लग्नाची काळजी वाटली. मग त्याने एका दूताला बोलावले आणि आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्यास सांगितले. साधू नावाच्या वैश्याची आज्ञा मिळाल्यावर दूत कांचननगरला पोहोचला आणि काळजी घेऊन वैश्याच्या मुलीसाठी योग्य व्यापारी मुलगा घेऊन आला. नमक वैश्य ऋषी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह आनंदी झाले आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न त्या पात्र मुलाशी केले. दुर्दैवाने ते लग्नाच्या वेळीही सत्यनारायण व्रत पाळायला विसरले. यावर श्री सत्यनारायण भगवान फार संतापले. त्याने वैश्याला शाप दिला की तुला तीव्र वेदना होतील आणि मग तो वैश्य आपल्या कामात निपुण आपल्या सुनेसह होड्यांचा ताफा घेऊन सागराजवळील रतनसारपूर नगरी व्यवसाय करण्यासाठी गेला. रतनसारपूरवर चंद्रकेतू नावाच्या राजाचं राज्य होतं. सासरे आणि जावाई दोघेही चंद्रकेतू राजाच्या त्या नगरीत व्यवसाय करू लागले. एके दिवशी भगवान सत्यनारायणाच्या भ्रमाने प्रेरित झालेला चोर राजा चंद्रकेतूचे पैसे चोरून
पळून जात होता. राजाचे दूत आपल्या मागून वेगाने येत असल्याचे पाहून चोर घाबरला आणि त्याने शांतपणे राजाचे पैसे वैश्याच्या नावेत ठेवले. तिथेच त्याचे सासरे आणि जावाई राहत होते आणि पळून गेला. दूतांनी त्या वैश्याकडे ठेवलेले राजाचे पैसे पाहून सासरे आणि जावाई चोर आहेत असे त्यांना वाटले. ते दोघे सासरे आणि जावाई यांना बांधून घेऊन राजाजवळ गेले आणि म्हणाले, तुमचे पैसे चोरणाऱ्या या 2 चोरांना आम्ही पकडले आहे, बघा. आणि तेव्हा राजाने त्या वैश्याचे न ऐकता तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे राजाच्या आदेशाने त्याला कैद करण्यात आले आणि त्यांची सर्व संपत्तीही हिसकावून घेण्यात आली. भगवान सत्यनारायणाच्या शापामुळे त्या वैश्याची पत्नी लीलावती आणि मुलगी कलावती याही घरात खूप दुःखी झाल्या. चोरट्यांनी त्यांचे सर्व पैसे चोरले. मानसिक आणि शारीरिक वेदना आणि भूक आणि तहान यामुळे खूप दुःखी झालेल्या कलावती अन्नाच्या आशेने एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्यांनी ब्राह्मण श्री सत्यनारायण भगवानाचे व्रत पद्धतशीरपणे करताना पाहिले. ती कथा ऐकून भक्तिभावाने प्रसाद घेऊन रात्री घरी आली. आईने कलावतीला विचारले, हे कन्या, आत्तापर्यंत कुठे होतीस? मला तुझी खूप काळजी वाटत होती. आईचे म्हणणे ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी श्री सत्यनारायण भगवानांचा उपवास पाहिला आहे आणि मलाही ते परिपूर्ण व्रत करण्याची इच्छा आहे. मुलीचे म्हणणे ऐकून आईने सत्यनारायणाची पूजा करण्याची तयारी केली. तिने तिच्या मैत्रिणींसोबत भगवान सत्यनारायणाची पूजा केली आणि उपवास केला आणि माझे पती आणि जावाई लवकर घरी परतावेत असे वरदान मागितले. तसेच विनंती केली की हे परमेश्वरा, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आमच्या सर्व पापांची क्षमा करा. या व्रताने श्री सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले. तो राजा चंद्रकेतुला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, हे राजा, तुम्ही ज्या 2 गणरायांना टाकले आहे ते निर्दोष आहेत. त्यांना सकाळी सोडा. तू मिळवलेली त्याची सर्व संपत्ती परत कर, नाहीतर मी तुझे राज्य, संपत्ती, मुले इत्यादी नष्ट करीन. राजाला असे बोलून परमेश्वर अंतर्धान पावला आणि मग सकाळी राजा चंद्रकेतूने दरबारात सर्वांसमोर आपले स्वप्न कथन केले आणि दोन्ही वैश्यांना बंदिवासातून सोडवून त्यांना दरबारात आणण्याचा आदेश सैनिकांना दिला. येताच दोघांनीही राजाला नमस्कार केला. राजा हळुवार शब्दात म्हणाला, हे महान लोक, तुम्हाला अज्ञानातून असे कठीण दुःख मिळाले आहे. आता तुम्हाला भीती नाही, तुम्ही मुक्त आहात. यानंतर राजाने त्याला नवीन वस्त्रे परिधान करून दिली आणि त्याने घेतलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम परत करून सन्मानपूर्वक निरोप दिला. दोघेही वैश्य आपापल्या घरी गेले. इति श्री सत्यनारायण व्रतकथा 3य अध्याय संपूर्ण. 4थ अध्याय प्रारंभ. सूतजी पुढे म्हणाले, वैश्याने प्रवास सुरू केला आणि तो आपल्या नगरात गेला. तो थोडा पुढे गेल्यावर दांडी धारण केलेल्या भगवान सत्यनारायणांनी त्याची परीक्षा घेण्यास सांगितले. हे वैश्य, तुमच्या बोटीत काय आहे? गर्विष्ठ व्यापारी हसत म्हणाला, हे दांडी, तुम्ही का विचारता? पैसे घेण्याची इच्छा आहे का? माझी बोट वेलीच्या पानांनी भरलेली आहे. वैश्याचे असे शब्द ऐकून दांडी परिधान केलेले भगवान सत्यनारायण म्हणाले, तुमचे वचन खरे हो. असे बोलून तो तिथून निघून गेला आणि काही अंतरावर जाऊन समुद्रकिनारी जाऊन बसला. दांडी महाराज निघून गेल्यानंतर वैश्य आपल्या नित्यकर्मातून निवृत्त झाल्यावर बोट उंच उंच करून बोटीतले वेली, पाने इत्यादी पाहून बेहोश होऊन जमिनीवर पडलेले पाहून आश्चर्यचकित झाले. शुद्धीवर आल्यावर त्याला खूप दुःख होऊ लागले. तेव्हा त्यांचा जावाई म्हणाला, शोक करू नकोस, हा दांडी महाराजांचा शाप आहे, म्हणून आपण त्यांच्या आश्रयाने चालले पाहिजे. तोच आपले दुःख संपवेल. आपल्या जावयाचे बोलणे ऐकून वैश्य दांडी भगवतांपर्यंत पोहोचला आणि अत्यंत भक्तीने पश्चाताप करून म्हणाला, मी तुला सांगितलेल्या असत्य शब्दाबद्दल मला क्षमा कर. असे म्हणत तो दुःखाने रडू लागला. तेव्हा देव दांडी म्हणाले,
हे व्यापारी पुत्र, माझ्या आज्ञेमुळे तुम्हाला वारंवार त्रास होत आहे. तुम्ही माझ्या उपासनेपासून दूर गेला आहात. तेव्हा तो वैश्य म्हणाला, हे देवा, तुझ्या भ्रमाला अधिदेवतांनाही कळत नाही. मला मूर्खाला कसे कळणार? तू आनंदी राहा. मी माझ्या क्षमतेनुसार तुझी पूजा करेन. माझे रक्षण कर आणि माझी नावे पूर्वीप्रमाणेच संपत्तीने भर. त्यांचे भक्तिमय वचन ऐकून श्री सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार वरदान देऊन अंतर्धान पावले. त्यानंतर सासरे आणि जावाई दोघेही बोटीवर आले असता बोट पैशांनी भरलेली पाहिली. त्यानंतर त्यांनी नियमानुसार भगवान सत्यनारायणाची आराधना केली आणि आपल्या साथीदारांसह त्याच्या नगरात गेले. जेव्हा तो त्याच्या शहराजवळ पोहोचला तेव्हा त्याने त्याच्या घरी एक दूत पाठवला. दूत साधू नावाच्या वैश्याच्या घरी गेला. त्याच्या पत्नीला नमस्कार केला आणि म्हणाला, तुझा पती आपल्या कुटुंबासह या शहराजवळ आला आहे. लीलावती आणि तिची कन्या कलावती त्यावेळी परमेश्वराची पूजा करत होत्या. दूताचे म्हणणे ऐकून ऋषी पत्नीने अत्यंत आनंदाने भगवान सत्यनारायणाची पूजा पूर्ण केली आणि आपल्या मुलीला म्हणाली, मी माझ्या पतीला भेटायला जात आहे. तू पूजा पूर्ण कर आणि लवकर ये. पण कलावती पूजा आणि नैवेद्य सोडून पतीला भेटायला गेली. पूजा आणि प्रसादाची अवज्ञा केल्यामुळे भगवान सत्यनारायण क्रोधित झाले आणि त्यांनी पत्नीला नावेसह पाण्यात बुडवले. पती न मिळाल्याने कलावती रडत जमिनीवर पडली. बोट बुडलेली आणि मुलगी रडताना पाहून साधू नावाचा वैश्य प्रभावित झाला आणि म्हणाला, हे भगवान, अज्ञानामुळे झालेल्या पापांसाठी कृपया मला किंवा माझ्या कुटुंबाला क्षमा कर. त्यांच्याकडून असे शब्द ऐकून भगवान सत्यदेव प्रसन्न झाले. आकाशवाणी म्हणाली, हे वैश्य, तुमची मुलगी माझा प्रसाद टाकून आली आहे, म्हणूनच तिचा नवरा गायब झाला आहे. ती घरी गेली आणि प्रसाद घेऊन परतली तर तिला तिचा नवरा नक्कीच मिळेल. आकाशवाणी ऐकून कलावती घरी पोहोचली, घेतला आणि मग येऊन तिला आपला पती पूर्वीच्या रूपात सापडला. तिला खूप आनंद झाला आणि तिने आपल्या पतीला पाहिले. त्यानंतर साधू वैश्य यांनी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह सत्यदेवाची विधिपूर्वक पूजा केली. या जगातील सर्व दुःखांचा उपभोग घेतल्यानंतर शेवटी त्याला मोक्ष प्राप्त झाला. श्री सत्यनारायण व्रताच्या कथेतील 4थ्या अध्यायातील हा संपूर्ण अध्याय आहे. पंचम अध्याय प्रारंभ. श्री सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनींनो, मी आणखी एक गोष्ट सांगतो, तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. तुंगध्वज नावाचा एक राजा प्रजेची नेहमी काळजी करीत असे. भगवान सत्यनारायणाचा प्रसाद सोडल्याने त्यांना खूप त्रास झाला. एकदा राजा जंगलातील वन्य प्राण्यांना मारून एका वटवृक्षाखाली आला. तेथे त्यांनी त्यांचे मित्र आणि नातेवाईक श्री सत्यनारायणजी यांच्यासह गोपाळांची भक्तिभावाने पूजा केली. पूजा करताना पाहिले, परंतु राजा पाहूनही अभिमानामुळे तो तेथे गेला नाही व सत्यदेवांना नमस्कारही केला नाही. गोपाळांनी देवाचा प्रसाद त्याच्यासमोर ठेवल्यावर तो प्रसाद सोडून आपल्या नगरात निघून गेला. शहरात पोचल्यावर त्याने पाहिले की त्याचे संपूर्ण राज्य नष्ट झाले आहे. हे सर्व सत्यदेवाने रागाच्या भरात केल्याचे त्यांना समजले. मग तो पुन्हा जंगलात आला आणि गोपाळांजवळ गेला आणि विधिपूर्वक पूजा करून प्रसाद घेतला. त्यानंतर सत्यनारायणाच्या कृपेने सर्व काही पूर्वीसारखे झाले आणि दीर्घकाळ आनंद उपभोगल्यानंतर त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त झाला. भगवान श्री सत्यनारायण यांच्या कृपेने जो व्यक्ती हे दुर्लभ व्रत पाळेल त्याला धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही. गरीब श्रीमंतांपासून मुक्त होतो आणि कैदी निर्भय होतो. निपुत्रिकांना संतती प्राप्त होते आणि सर्व इच्छा पूर्ण करून तो स्वर्गात जातो. व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.